Hello friends, welcome to Pharma Study channel with Sapna. Today we will discuss very important term, that is a validation. In that we will discuss its definition, importance, scope and types of validation in detail. I have provided all simple notes with this video. It is very important term in your exams as per semester point of view, as well as in pharma industry. Validation is a very important term and process. Validation is a very important term which is performed at only one time, and if there is a drastic changes in that process, then it is a revalidate. That process is revalidated. Validation is performed in case of different new premises, new processes, new equipment, and for instrument different types of validations are performed. In detail we will see. व्हॅलिडेशन इज अ व्हेरी बेसिक टर्म. व्हॅलिडेशन म्हणजे काय, ज्या काही डिफरंट टाईपच्या प्रोसेसेस असतात, इक्विपमेंट असतात, त्यांची ॲक्युरेसी कशी आहे ते चेक करण्यासाठी आपण ती प्रोसेस व्हॅलिडेट करत असतो. नाव वी विल सी द डेफिनेशन अकॉर्डिंग टू USFDA. USFDA प्रमाणे व्हॅलिडेशनची डेफिनेशन काय आहे. व्हॅलिडेशन इज डिफाइंड ॲज टू इस्टॅब्लिश अ डॉक्युमेंटेड एव्हिडन्स विच प्रोव्हाइड्स अ हाय डिग्री ऑफ अश्युरन्स दॅट specific process will consistently produce a product meeting its predetermined specification and quality assurance. म्हणजे ही एक डॉक्युमेंट एव्हिडन्स आहे जो की आपल्याला हाय डिग्री ऑफ अश्युरन्स देतो की आपली जी काही प्रोसेस आहे ती आपल्याला कन्सिस्टंटली सेम प्रोडक्ट देते विथ प्रीडिटरमाइंड स्पेसिफिकेशन. जे काही स्टँडर्ड स्पेसिफिकेशन आहे, स्टँडर्ड पॅरामीटर्स आहे, त्या पॅरामीटर्सप्रमाणे आपला प्रोडक्ट हा मॅन्युफॅक्चर होतो आहे. आणि जे काही क्वालिटी ॲट्रिब्यूट्स आहे ते क्वालिटी ॲट्रिब्यूटसुद्धा त्यामध्ये इनबिल्ट आहे. सो दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ व्हॅलिडेशन प्रोसेस. अशा प्रोसेसला आपण व्हॅलिडेशन प्रोसेस असं म्हणतो. आणि ही जी काही व्हॅलिडेशन प्रोसेस आहे ती फक्त एकदाच केली जाते. कुठली पण प्रोसेस तुम्हाला फायनल जेव्हा डिसाईड करायची असेल तेव्हा तुम्ही त्या प्रोसेसचं व्हॅलिडेशन करता, आणि ते व्हॅलिडेशन फक्त एकदाच होतं. जर त्या प्रोसेसमध्ये काही ड्रास्टिक चेंजेस वगैरे केले, इक्विपमेंटमध्ये चेंजेस केले, त्याच्या पॅरामीटर्समध्ये चेंजेस केले, रॉ मटेरियलमध्ये चेंजेस केले, तर ती प्रोसेस तुम्हाला रिव्हॅलिडेट करावी लागते. सो दॅट इज द ऑल अबाउट व्हॅलिडेशन प्रोसेस. म्हणजेच काय, प्रोसेस व्हॅलिडेट करणं म्हणजे काय की जी प्रोसेस तुम्ही कुठल्या पण मटेरियल मॅन्युफॅक्चरिंगसाठी, मेडिसिन, फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंगसाठी यूज करताय, दॅट प्रोसेस इज व्हॅलिडेटेड. म्हणजे ती प्रोसेस ही ॲक्युरेट आहे आणि जे की आपले स्टँडर्ड स्पेसिफिकेशन आहे त्याप्रमाणे आपल्याला कन्सिस्टंट प्रॉडक्ट मिळतो. प्लस जे काही क्वालिटी ॲट्रिब्यूट्स आहेत ते पण क्वालिटी ॲट्रिब्यूट्स आपल्याला त्या प्रॉडक्टमध्ये इनबिल्ट आहे. दॅट प्रोसेस इज अ व्हॅलिडेटेड प्रोसेस. आणि डिपेंडिंग ऑन डिफरंट स्टेजेस, कुठल्या स्टेजला आपण ती प्रोसेस व्हॅलिडेट करतो त्यावरती त्याचं क्लासिफिकेशन पण डिपेंड आहे. दॅट वी विल सी इन डिटेल. नाव नेक्स्ट पॉईंट इज व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ व्हॅलिडेशन. आता आपण जे काही प्रोसेस व्हॅलिडेट करतो त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे. फर्स्ट वन, अश्युरन्स ऑफ क्वालिटी. याच्यामुळे आपल्याला प्रॉडक्टची क्वालिटी अश्युरन्स मिळते की आपला जो काही प्रोडक्ट आहे तो क्वालिटी प्रोडक्ट आहे. प्रोसेस ऑप्टिमायझेशन, जे काही डिफरंट पॅरामीटर्स आहेत, जी काही प्रोसेस आहे तुम्ही ती ऑप्टिमाइज करू शकता, फायनल पॅरामीटर्स डिसाईड करू शकता. रिडक्शन ऑफ क्वालिटी कॉस्ट, क्वालिटी कॉस्ट पण रिड्यूस होते कारण की त्यामध्ये तुम्ही फायनल पॅरामीटर्स सेट करता. मिनिमल बॅच फेल्युअर्स इम्प्रूव्ड इफिशियंटली अँड प्रोडक्टिव्हिटी. याच्यामुळे बॅच फेल्युअर्स मिनिमम होतं. इम्प्रूव्ड इफिशियंटली अँड प्रोडक्टिव्हिटी, त्यामुळे इफिशियन्सी वाढते आणि प्रोडक्टिव्हिटी पण वाढते. रिडक्शन इन रिजेक्शन्स, प्रोसेस व्हॅलिडेट केली आहे त्यामुळे तुमचे पॅरामीटर्स सेट होतात आणि जे काही रिजेक्शन्स वगैरे असतात ते पण मिनिमाइज होतात. इन्क्रीज आउटपुट, तुमचा जो काही आउटपुट आहे मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड तो पण प्रोडक्शन आउटपुट हा इन्क्रीज होतो. नेक्स्ट पॉईंट इज फ्युअर कंप्लेंट्स अबाउट प्रोसेस रिलेटेड फेल्युअर्स. जे काही प्रोसेस रिलेटेड फेल्युअर्स असतात ज्याच्यामुळे कंप्लेंट्स वगैरे येऊ शकतात त्या पण मिनिमाइज होतात कारण तुम्ही प्रोसेस ही ऑप्टिमाइज करतात आणि जे काही डिफरंट पॅरामीटर्स वगैरे आहेत ते पण व्हॅलिडेट केले जातात. रिड्यूस टेस्टिंग इन प्रोसेस अँड इनफिनिश्ड गुड्स. नेक्स्ट पॉईंट, मोर रिलायबल अँड स्टार्टअप ऑफ न्यू इक्विपमेंट. जर नवीन इक्विपमेंट वगैरे स्टार्ट करायचं असेल, प्रोसेस व्हॅलिडेट केलेली असेल तर तुम्ही ते यूज करू शकता. इझियर मेंटेनन्स ऑफ इक्विपमेंट. इम्प्रूव्ड एम्प्लॉई अवेअरनेस ऑफ प्रोसेसेस. म्हणजे काही प्रोसेसेस असतात त्यामध्ये सगळे एम्प्लॉईज वगैरे पण इन्व्हॉल्व असतात त्यामुळे त्यांना त्या सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस हा दिला जातो.
इन केस ऑफ अ व्हॅलिडेशन. नेक्स्ट पॉईंट इज गव्हर्नमेंट रेग्युलेशन. ज्या काही डिफरंट रेग्युलेटरी बॉडीज असतात ज्यांच्यामुळे आपल्याला प्रोडक्टचं अप्रुव्हल मिळतं, प्रोडक्टचं रजिस्ट्रेशन होतं, त्या सगळ्यांना जे काही आपण प्रोसेस यूज करतो मॅन्युफॅक्चरिंगसाठी दॅट प्रोसेसेस आर व्हॅलिडेटेड प्रोसेस. याचं त्यांना एक डॉक्युमेंटरी इव्हिडन्स पाहिजे असतो, जो की आपण व्हॅलिडेशन जे की परफॉर्म करतो डिफरंट प्रोसेसेसचं, त्याच्या थ्रू आपण गव्हर्नमेंटच्या रिक्वायरमेंट पण फुलफिल करू शकतो. कंप्लायन्स विथ व्हॅलिडेशन रिक्वायरमेंट इज नेसेसरी फॉर ऑप्टेनिंग अप्रुव्हल टू मॅन्युफॅक्चर अँड इंट्रोड्यूस न्यू प्रोडक्ट. नवीन प्रोडक्ट जर तुम्हाला इंट्रोड्यूस करायचं असेल, प्लस जे की तुमची मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे त्याला अप्रुव्हल मिळवायचं असेल, देन you have to validate all the processes related to manufacturing operation. Now next important point is a scope of validation. Validation should be performed for new premises, जे काही नवीन premises असतील, equipment, utilities, system, processes and procedure. ह्या जे काही डिफरंट थिंग्स आहेत त्याच्यासाठी तुम्हाला प्रोसेस व्हॅलिडेट करावी लागते. सिग्निफिकंट चेंजेस लाईक फॅसिलिटीज, इक्विपमेंट अँड प्रोसेस शुड बी व्हॅलिडेटेड. जे काही डिफरंट सिग्निफिकंट चेंजेस आहेत लाईक फॅसिलिटीज, इक्विपमेंट आणि प्रोसेस, ते तुम्हाला व्हॅलिडेट करावे लागतात. व्हॅलिडेशन रिक्वायर्स अँड अप्रोप्रिएट अँड सफिशियंट इन्फ्रास्ट्रक्चर इन्क्लुडिंग ऑर्गनायझेशन, डॉक्युमेंटेशन, पर्सनल अँड फायनान्सेस. जे काही तुम्हाला प्रोसेस व्हॅलिडेट करायचे असतात त्याच्यासाठी तुम्हाला डिफरंट रिक्वायरमेंट गरजेचे असतात. दॅट यू शूड हॅव अ ऑर्गनायझेशन, सफिशियंट इन्फ्रास्ट्रक्चर असलं पाहिजे व्यवस्थित, डॉक्युमेंटेशन, पर्सनल शुड बी वेल क्वालिफाईड, ट्रेन पर्सनल असले पाहिजे, अँड फायनान्सेस शुड बी इन्व्हेस्टेड. जे काही डिफरंट टाईपच्या टेस्टिंग वगैरे परफॉर्म करावे लागतात व्हॅलिडेशनमध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला फायनान्शियल सपोर्ट पण गरजेचा असतो. नाव नेक्स्ट पॉईंट इज अ नीड ऑफ व्हॅलिडेशन. फर्स्ट वन इज अ कस्टमर सॅटिस्फॅक्शन. तुमची प्रोसेस व्हॅलिडेट असेल, तुमचा प्रॉडक्ट हा क्वालिटी प्रॉडक्ट आहे असं जेव्हा कळेल तेव्हा तो पर्सन ऑटोमॅटिकली, म्हणजे जो काही कस्टमर आहे दॅट विल बी सॅटिस्फाईड. प्रॉडक्ट लायबिलिटी, प्रॉडक्टवरती जो काही विश्वास आहे, कारण तुमची प्रोसेस ही व्हॅलिडेट आहे, कन्सिस्टंट प्रोडक्ट देते, प्लस क्वालिटी प्रोडक्ट देते, सो प्रॉडक्ट लायबिलिटी वाढेल, रिड्यूस प्रोडक्शन कॉस्ट, आणि त्याच्यामुळे प्रोडक्शन कॉस्ट पण रिड्यूस होते. सो दॅट इज अ नीड ऑफ व्हॅलिडेशन. नाव नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट इज अ टाईप्स ऑफ व्हॅलिडेशन. ज्या काही डिफरंट स्टेजेस आहेत त्याच्यावरती डिपेंड आहे डिफरंट टाईप्स ऑफ व्हॅलिडेशन. मेनली देर आर 4 टाईप्स ऑफ व्हॅलिडेशन. फर्स्ट वन इज अ prospective validation, second one is a concurrent validation, third is a retrospective validation, and fourth one is a revalidation. These are the 4 types of validation. I have provided this shortcut chart for your better understanding. First, prospective validation. Prospective validation means it is related to prior to process implementation. ज्या की आपण डिफरंट प्रोसेसेस असतात डिफरंट मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरच्या वेळेस, जेव्हा आपण स्टार्टिंगला नवीन प्रोडक्ट इंट्रोड्यूस करायचं असेल, ड्रग डेव्हलपमेंट करतो आपण, तेव्हा तुम्हाला प्रॉस्पेक्टिव्ह व्हॅलिडेशन परफॉर्म करावं लागतं. ॲटलिस्ट 3 कॉन्झिक्युटिव्ह बॅचेस आर रिक्वायर्ड इन केस ऑफ प्रॉस्पेक्टिव्ह. आणि जेव्हा तुम्ही प्रॉस्पेक्टिव्ह व्हॅलिडेशन करता तेव्हा तुम्हाला ॲटलिस्ट 3 कॉन्झिक्युटिव्ह बॅचेस घ्यावे लागतात. अँड दिस इज नॉट अ कमर्शियल बॅच. ही कमर्शियल बॅच म्हणून यूज होत नाही. तुम्ही ड्रग डेव्हलप करताना, रिसर्च करताना ही बॅच तुम्ही फॉर्म करू शकता. याच्यावरती तुम्ही स्टडी करू शकता, व्हॅलिडेशन स्टडी. नेक्स्ट वन इज अ कॉन्करंट व्हॅलिडेशन. कॉन्करंट मीन्स करंट प्रोडक्शन बॅचेस आर यूज्ड. ज्या की रुटीन नॉर्मल प्रोडक्शन बॅचेस यूज केले जातात फॉर कमर्शियल यूज, ज्या मार्केटमध्ये यूज केले जातात. दॅट नंबर ऑफ बॅचेस रिक्वायर्ड आर 3 कॉन्झिक्युटिव्ह बॅचेस. याच्यामध्ये तुम्हाला 3 कॉन्झिक्युटिव्ह बॅचेस ह्या रिक्वायर्ड असतात. दॅट इज अ कॉन्करंट व्हॅलिडेशन. नेक्स्ट थर्ड टाईप इज अ रेट्रोस्पेक्टिव्ह व्हॅलिडेशन. रेट्रो म्हणजे यामध्ये काय करतो आपण, जे काही हिस्टोरिकल डेटा असतो, डिफरंट डेटा जो काही कलेक्ट केलेला असतो डिफरंट बॅचेसचा, त्यामधला तो डेटा तुम्ही रिव्ह्यू करता, ॲनलाइज करता आणि त्यापासून व्हॅलिडेशन रिपोर्ट हा बनवता. दॅट इज कॉल्ड एज अ रेट्रोस्पेक्टिव्ह व्हॅलिडेशन. नंबर ऑफ बॅचेस रिक्वायर्ड जनरली डेटा फ्रॉम 10 to 30 बॅचेस. ज्या काही बॅचेस तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग केलेल्या आहेत त्यामधल्या तुम्हाला ॲटलिस्ट 10 और मॅक्झिमम 30 बॅचेस तुम्हाला यूज करायच्या आहे. त्यातला जो काही डेटा आहे, इन्फॉर्मेशन तुमच्याकडे आहे, ती सगळी तुम्हाला कलेक्ट करायची आणि त्याच्यावरनं तुम्हाला तो डेटा रिव्ह्यू, ॲनालाइज करायचा आणि रेट्रोस्पेक्टिव्ह व्हॅलिडेशन डॉक्युमेंट तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. लास्ट टाईप ऑफ व्हॅलिडेशन इज अ रिव्हॅलिडेशन. मीन्स यू हॅव टू रिव्हॅलिडेट दॅट प्रोसेस.
ज्या काही प्रोसेस असतो तुम्ही व्हॅलिडेशन केलेले त्याचं तुम्हाला सेम रिव्हॅलिडेशन करायचं. बट वेन यू हॅव टू रिव्हॅलिडेट दॅट प्रोसेस, जेव्हा तुमच्या प्रोसेसमध्ये काहीतरी चेंजेस इन प्रोसेस, जे की तुमची प्रोसेस आहे त्यामध्ये काही चेंजेस असतील, मटेरियल जे काही आहे तुमचं रॉ मटेरियल, पॅकेजिंग मटेरियलमध्ये जे काही प्रायमरी मटेरियल आहे, इक्विपमेंट, प्लांट, फॅसिलिटी और प्रोसेस अँड एन्व्हायरमेंट, याच्यामध्ये काही पण चेंजेस जर झालेले असतील तर त्यामध्ये तुम्हाला ती प्रोसेस रिव्हॅलिडेट करावी लागते. अँड फॉर दॅट ॲटलिस्ट 3 कॉन्झिक्युटिव्ह बॅचेस, याच्यासाठी तुम्हाला 3 कॉन्झिक्युटिव्ह बॅचेस ह्या रिक्वायर्ड असतात इन केस ऑफ रिव्हॅलिडेशन ऑफ प्रोसेस. सो इन दिस वी हॅव सीन मेनली 4 टाइप्स: prospective, concurrent, retrospective and revalidation. In case of prospective, prior to process, कुठली पण प्रोसेस इम्प्लिमेंट करायच्या पहिले जे काही व्हॅलिडेशन करतो दॅट इज अ प्रॉस्पेक्टिव्ह व्हॅलिडेशन. कॉन्करंट म्हणजे जे काही करंट बॅचेस असतात, नॉर्मल प्रोडक्शन कमर्शियल बॅचेस असतात, दॅट इज अ कॉन्करंट व्हॅलिडेशन. फॉर बोथ 3 कॉन्झिक्युटिव्ह बॅचेस आर रिक्वायर्ड. अँड इन केस ऑफ टाईप रेट्रोस्पेक्टिव्हमध्ये तुम्हाला हिस्टोरिकल डेटा कलेक्ट करायचा आहे, ॲटलिस्ट 10 to 30 बॅचेसचा डेटा कलेक्ट करायचा आहे, रिव्ह्यू करायचा आहे आणि ॲनालाइज करायचा आहे. अँड फोर्थ वन रिव्हॅलिडेट म्हणजे ज्या काही डिफरंट चेंजेस आहेत प्रोसेस, मटेरियल, इक्विपमेंट, फॅसिलिटी, इन्व्हायरमेंट यांच्यामध्ये, त्याच्यासाठी पण तुम्हाला ॲटलिस्ट 3 बॅचेस या यूज करायच्या आहे इन केस ऑफ अ रिव्हॅलिडेशन. Now we will see the definition of prospective validation. Prospective validation, it is defined as established documented evidence that a system does what it purports to do based on pre-planned protocol. जे की डिफरंट टाईपचे प्रोटोकॉल्स असतात, प्री प्लॅन्ड प्रोटोकॉल्स असतात, त्याप्रमाणे तुमची सिस्टीम परफॉर्म करते का, दॅट इज कॉल्ड एज अ प्रॉस्पेक्टिव्ह व्हॅलिडेशन. त्याचं तुम्ही एक डॉक्युमेंटरी एव्हिडन्स बनवता. दिस व्हॅलिडेशन इज कॅरिड आउट प्रायर टू डिस्ट्रीब्युशन आयदर ॲज न्यू प्रोडक्ट. याच्यामध्ये तुम्ही ॲज अ न्यू प्रोडक्ट म्हणून इंट्रोड्यूस करायच्या पहिले तुम्ही प्रोस्पेक्टिव्ह व्हॅलिडेशन हे परफॉर्म करतात. इट इज परफॉर्म्ड ऑन ॲटलिस्ट 3 कॉन्झिक्युटिव्ह बॅचेस, 3 कॉन्झिक्युटिव्ह बॅचेस लागतात. प्रोस्पेक्टिव्ह व्हॅलिडेशन शुड नॉर्मली बी कम्प्लिटेड प्रायर टू डिस्ट्रीब्युशन अँड सेल ऑफ मेडिसिनल प्रोडक्ट्स. जे काही तुमचे कमर्शियल बॅचमध्ये कन्वर्ट करायच्या पहिले किंवा मार्केटमध्ये सेंड करायच्या पहिले, मार्केटमध्ये सेल आउट करायच्या पहिले तुम्ही ह्या बॅचेसचं व्हॅलिडेशन करता, दॅट इज अ प्रॉस्पेक्टिव्ह व्हॅलिडेशन. नेक्स्ट इज अ कॉन्करंट व्हॅलिडेशन. कॉन्करंट मीन्स करंट प्रोडक्शन बॅचेस आर यूज टू मॉनिटर प्रोसेसिंग पॅरामीटर्स. ज्या काही तुमच्या करंट प्रोडक्शन बॅचेस आहेत, नॉर्मल रुटीनमधल्या बॅचेस आहे, त्यावरती तुम्ही कॉन्करंट व्हॅलिडेशन करू शकतात. कॉन्करंट व्हॅलिडेशन मीन्स इस्टॅब्लिशिंग डॉक्युमेंटेड एव्हिडन्स अ प्रोसेस डज what it's supposed to based on data generated during actual implementation of the process. जेव्हा तुम्ही प्रोसेसचं ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन करतात प्रॉस्पेक्टिव्ह व्हॅलिडेशन कंप्लीट झाल्यानंतर, दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज अ कॉन्करंट व्हॅलिडेशन. याच्यामध्ये तुम्ही डॉक्युमेंटरी एव्हिडन्स हा जनरेट करतात की तुमची प्रोसेस जी आहे ती तुम्हाला ॲज पर प्री डिटरमाइंड स्पेसिफिकेशनप्रमाणे तुम्हाला रिझल्ट हा मिळतो विथ क्वालिटी ॲट्रिब्यूट्स. इन केस ऑफ कॉन्करंट व्हॅलिडेशन, it involves in-process monitoring of critical processing steps and product testing. ज्या काही क्रिटिकल प्रोसेसिंग स्टेप्स आहेत त्या यामध्ये इन्व्हॉल्व होतात, त्यामध्ये व्हॅलिडेट केल्या जातात. दिस हेल्प्स टू जनरेट डॉक्युमेंटेड एव्हिडन्स टू शो दॅट द प्रोडक्शन प्रोसेस इज इन अ स्टेट ऑफ कंट्रोल. आणि याच्यामध्ये एक डॉक्युमेंट एव्हिडन्स दाखवलं जातं व्हॅलिडेट केलेल्या प्रोसेसमध्ये की जी काही तुमची प्रोसेस आहे दॅट इज इन अ स्टेट ऑफ कंट्रोल, त्यामधले सगळे पॅरामीटर हे कंट्रोल स्टेटमध्ये आहे. विदिन स्पेसिफाईड जे काही प्री डिटरमाइंड स्पेसिफिकेशन आहेत, जे काही स्टँडर्ड स्पेसिफिकेशन आहेत त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट अचीव होत आहे, दॅट इज गिवन इन केस ऑफ अ कॉन्करंट व्हॅलिडेशन. नेक्स्ट इज अ रेट्रो मीन्स हिस्टोरिकल डेटा जिथं तुम्ही कलेक्ट करता. इट इज डिफाईन्ड ॲज द इस्टॅब्लिश डॉक्युमेंटेड एव्हिडन्स दॅट अ सिस्टीम डज व्हॉट इट पर्पज टू डू ऑन द रिव्ह्यू अँड ॲनालिसिस ऑफ हिस्टोरिकल इन्फॉर्मेशन. हिस्टोरिकल इन्फॉर्मेशन कलेक्ट करून, रिव्ह्यू करून ॲनालाइज केली जाते. This type of validation of process is a for of product already in distribution. जो काही प्रोडक्ट हा कमर्शियल बॅचेस किंवा ऑलरेडी डिस्ट्रीब्युशनमध्ये आहे मार्केटमध्ये, त्याचं तुम्ही रेट्रोस्पेक्टिव्ह व्हॅलिडेशन करता.
Validation of such process should be based on historical data. For retrospective validation, generally data from 10 to 30 बॅचेसचा डेटा तुम्ही यूज केला जातो इन केस ऑफ रेट्रोस्पेक्टिव्ह. नेक्स्ट वन इज अ रिव्हॅलिडेशन. रिव्हॅलिडेशन म्हणजे जी की प्रोसेस व्हॅलिडेट करतात ती तुम्ही रिव्हॅलिडेट करणार इन केस ऑफ एनी चेंजेस. जर काही ड्रास्टिक चेंजेस असतील इन केस ऑफ प्रोसेस environment that introduce do not adversely affect the process characteristic, ज्याचा प्रोडक्टच्या क्वालिटीवरती इम्पॅक्ट येत नसेल अशा जे काही चेंजेस असतील त्याची ती प्रोसेस तुम्हाला रिव्हॅलिडेट करावी लागते की तुमचा जो काही प्रोडक्टची क्वालिटी आहे ती हॅम्पर झालेली नाही आहे, प्लस ॲज पर प्री डिटरमाइन स्पेसिफिकेशनप्रमाणे तुम्हाला प्रोडक्ट हा मिळतो ते तुम्ही तिथं रिव्हॅलिडेट करता. डॉक्युमेंटेशन रिक्वायरमेंट विल बी द सेम ॲज फॉर इनिशियल व्हॅलिडेशन. जे काही इनिशियल व्हॅलिडेशन प्रोसेस आहे त्याप्रमाणेच तुम्हाला सेम डॉक्युमेंटेशन रिक्वायरमेंट फुलफिल करावी लागते. इन दिस केस रिव्हॅलिडेशन बिकम्स नेसेसरी इन सर्टेन सिच्युएशन. सम ऑफ द चेंजेस दॅट रिक्वायर व्हॅलिडेशन आर ॲज फॉलो. फर्स्ट वन, चेंजेस इन रॉ मटेरियल. जे काही डिफरंट रॉ मटेरियल आहे त्यामध्ये जर काही चेंजेस असतील, फिजिकल प्रॉपर्टीज सच ॲज डेन्सिटी, विस्कोसिटी, पार्टिकल साईज डिस्ट्रीब्युशन एट्सेट्रा दॅट मे अफेक्ट द प्रोसेस ऑफ प्रोडक्ट. त्याचा प्रोसेस किंवा प्रोडक्टवरती इफेक्ट जर होत असेल. नेक्स्ट इज अ चेंजेस इन सोर्स ऑफ ॲक्टिव्ह रॉ मटेरियल मॅन्युफॅक्चरर. जो की डिफरंट ॲप्रूव्ड व्हेंडर असतात त्या ॲप्रूव्ड व्हेंडरकडनं जे की आपण रॉ मटेरियल घेतो ते मॅन्युफॅक्चरमध्ये तो मॅन्युफॅक्चरर जर चेंज झाला तर त्या केसेसमध्ये पण तुम्हाला प्रोसेस रिव्हॅलिडेट करावी लागते. नेक्स्ट पॉईंट इज अ चेंजेस इन पॅकेजिंग मटेरियल. पॅकेजिंग मटेरियलमध्ये जर चेंजेस असतील, चेंजेस इन प्रोसेस एक्झाम्पल मिक्सिंग टाईम, ड्राईंग टेम्परेचर अँड बॅच साईज याच्यामध्ये चेंजेस असतील तर. चेंजेस इन द इक्विपमेंट, जे की डिफरंट इक्विपमेंट आहेत, ॲडिशन ऑफ ऑटोमॅटिक डिटेक्शन फॉर एक्झाम्पल ॲडिशन ऑफ ऑटोमॅटिक डिटेक्शन सिस्टीम. देन in that case you have to perform the revalidation of that batches. So all we have discussed about the validation, definition of validation, importance of validation, scope of validation, need of validation and different types of validation. Thank you for watching my channel. Please give your likes and comments on this. Please like and share this video. If you are a new member then subscribe my channel Pharma Study with Sapna and press bell icon for next videos. If you have any suggestion then give your suggestion in suggestion box. Thank you.